अनुपाम शिलेवरतीच गुरु गोरक्षनाथ महाराजांनी जर गुरु गोरखनाथ महाराजांचा कालखंड हा 2.5 ते 3,000 वर्ष जुना आपल्याला इथे फक्त सरनमोजी आदेश गुरुजी को आदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सर्व मत्स्येंद्रनाथ बाबा को आदेश गोरखनाथ बाबा को आदेश अलख निरंजन आदेश। आजच्या विशेष भागामध्ये आपण नाथपंथ किंवा सिद्ध सद्गुरू गोरक्षनाथ महाराज यांचा कार्यकाळ हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहा, पुरातन ग्रंथामध्ये किंवा अनेकशा पोथ्यांमध्ये आज सुद्धा बरेचसे भेद निर्माण आहेत की नक्की गुरु गोरक्षनाथ महाराजांचा कार्यकाळ हा नक्की कोणता आहे। काही तत्वज्ञानांच्या मते हा कार्यकाळ 10व्या किंवा 11व्या शतकातला दिसतो, तर काही जणांच्या मते 9व्या शतकातला आहे। मग पहा, यामध्ये जर आपण समजून किंवा लक्षपूर्वक जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं जाणवेल की मुळामध्ये गुरु गोरखनाथ महाराज किंवा नाथ संप्रदायामध्ये नवनाथ महाराज हे स्वयंसिद्ध आहेत, ते अयोनी संभव आहेत। म्हणजे काय, थोडक्यामध्ये ज्यांना जन्मही नाही आणि मृत्यूही नाही अशी जी अवस्था आहे ते स्वयंसिद्ध निरंजन स्वरूपाचे आहेत। गुरु गोरक्षनाथ महाराज यांचा कार्यकाल किंवा नाथ संप्रदायाची सुरुवात ही कशी असेल किंवा कधी झाली असावी याबद्दल थोडंसं आपण विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत। शास्त्रामध्ये काही तत्वज्ञानांच्या मते गुरु गोरखनाथ महाराजांचा कालखंड आहे तो 10व्या किंवा 11व्या शतकातला वर्णित केलेला आहे किंवा तो दाखवला जातो। काहींच्या मते गुरु गोरक्षनाथांचा कालखंड जो आहे हा ज्ञानेश्वर महाराजांच्या कालखंडाच्या अगोदरचा थोडासा मानला जातो। मग याचं प्रमाण काय आहे किंवा खरंच हा कालखंड हा आत्ताच्याच काळातला आहे का 10व्या 11व्या शतकापुरताच मर्यादित आहे, त्यावरती आपण विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचं मी तुम्हाला प्रमाणासहित वर्णन आता सांगत आहे। आपण नाथ पंथाचा व्यवस्थित अभ्यास केला किंवा जर ग्रंथांची छाननी केली तर आपल्याला असं कळेल की राजा भर्तहरी म्हणजे भर्तरीनाथ महाराज यांना गुरु गोरक्षनाथ महाराजांनी ही दीक्षा प्रदान केलेली आहे। संपूर्ण भारतवर्षाच्या कालखंडामध्ये राजा भर्तहरीची कथा आणि गुरु गोरक्षनाथ महाराजांची कथा ही प्रसिद्ध आहे। मग या राजा भर्तरीनाथ महाराज जे होते विक्रमादित्याचे आजोबा लागतात। हा उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य ज्याच्या नावावरून आपल्या हिंदू पंचांगाची सुरुवात झाली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो विक्रम संवत, हे जे सुरुवात झालं हे विक्रम राजाच्या नावावरूनच झालेलं आहे। वर्तमान स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर विक्रम संवत जर आहे पंचांगाचं ते 2077 चालू आहे, जे आपण पंचांग आता पाहतो। म्हणजे हिंदू कॅलेंडरच्या प्रमाणे विक्रम संवत हे 2077 चालू आहे, जे की विक्रमादित्य राजाच्या पासून सुरुवात झालेली आहे। जे राजा भर्तहरी विक्रमादित्याचे आजोबा लागतात। विक्रम संवत 2070 चालू आहे, म्हणजे 2077 वर्ष पूर्वी राजा विक्रमादित्य हा झालेला आहे, 2077 वर्षापूर्वी। आणि हा विक्रमादित्य जो राजा होता त्याचे जे आजोबा होते राजा भर्तृहरी, त्याला गुरु गोरक्षनाथ महाराजांनी दीक्षा दिलेली आहे। म्हणजे थोडक्यामध्ये जर आपण पाहिला तर हा कालखंड 2500 ते 3,500 वर्ष पहिले हे सर्व होऊन गेलेलं आहे। म्हणजे भर्तहरी राजा असेल विक्रमादित्य राजा असेल तर हे 2500 ते 3,500 वर्षापूर्वी झालेले आहेत आणि या भर्तहरी राजाला गुरु गोरक्षनाथ महाराजांनी दीक्षा दिलेली आहे। मग मला सांगा, जर राजा भर्तहरीला गुरु गोरक्षनाथ महाराज 2.5 ते 3,500 वर्षापूर्वी नाथपंथाची दीक्षा देतात, तर गुरु गोरक्षनाथ महाराज हे 10व्या 11व्या शतकातले कसे असू शकतील। त्यामुळे गुरु गोरक्षनाथ महाराजांचा अवतार हा कधी फिक्स झालेला आहे हे सांगणं मुळामध्ये अशक्य आहे, कारण ते स्वयंसिद्ध आहेत, ते स्वयं प्रकट झालेले आहेत। जे कोणी तर्कवितर्क लावत आहेत की 10व्या 11व्या 12व्या 13व्या शतकातला अवतार आहे, अलीकडच्याच काळातला नवनाथांचा अवतार आहे, असं नाहीये। ते स्वयं शंभू आहेत, परमात्मा आहेत, ते स्वयं प्रकट झालेले देवता आहेत। गुरु गोरक्षनाथ महाराज असतील, मत्स्येंद्रनाथ महाराज असतील। नवनाथ महाराज ना त्यांना अंत आहे ना जन्म आहे, ते चिरंजीव आहेत। मालुकवी विरचित ग्रंथ याचा विचार करता हा ग्रंथ सुद्धा 250 ते 300 वर्ष अलीकडच्या कालखंडातला आहे। कारण नवनाथ भक्तिसार मध्ये सुद्धा आपल्याला 40व्या अध्यायामध्ये वर्णन असे मिळते की ओवी क्रमांक त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला प्रमाण म्हणून देत आहे बरं का। पहा, ओवी क्रमांक जर तुम्ही 194 पावली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ, मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले। म्हणजे शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ, याचा अर्थ होतो की 1710 पर्यंत नाथ प्रत्यक्ष रूपामध्ये प्रकट होते, ते पृथ्वीतलावरती संचार करत होते, असं नाथ भक्तिसार मध्ये आपल्याला वर्णन मिळत आहे। परंतु 1700 म्हणजे हा अलीकडचाच कालखंड झाला तसं विचार करता, 400 450 वर्ष जुना, 500 वर्ष जुना। परंतु मी तर म्हणत आहे ज्या भर्तहरी नाथाला गोरक्षनाथ महाराज दीक्षा देतात त्याचाच कालखंड जर पहिला आपल्या विक्रम संवत प्रमाणे तर तो 2.5 ते 3,500 वर्ष जुना होत आहे। यासाठी मी म्हणत आहे की नाथ साहेब जे आहे ते स्वयं प्रकट आहेत, ना त्यांना अंत आहे ना आरंभ आहे, मुळामध्ये ते चिरंजीव आहेत। नाथ साहेबांच्या बाबतीमध्ये जर विचार करता गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये खास करून यांचे वर्णन आपल्याला स्कंद पुराणामध्ये सुद्धा सापडते। स्वतः कृष्णाला गुरु गोरक्षनाथ महाराज हे दर्शन देतात लहानपणी कृष्णाच्या। त्यामुळे खरा विचार जर केला म्हणजे साक्षामध्ये हे अनादी निर्गुण असे शिव शंभू आहेत जे गुरु गोरक्षनाथ महाराज आहेत। याच गुरु गोरक्षनाथ महाराजांनी खास करून जे शिष्य निर्माण केले त्याच्यामध्ये सांगावं आपल्याला वाटते की महाराष्ट्रामध्ये जर संत परंपरा खऱ्या अर्थी जर कोणी सुरुवात केली असेल ती सुद्धा आपल्या नाथ धर्मानेच केलेली आहे। तुम्ही म्हणाल ती कशी, पहा, गुरु गोरक्षनाथ महाराजांचे जे शिष्य होते गहिनीनाथ महाराज, गहिनीनाथ महाराजांपासूनच खऱ्या अर्थी संपूर्ण सृष्टीवरती जो डंका वाजवत असलेला आपला वारकरी संप्रदाय आहे त्याची सुरुवात ही करून दिली कोणी आहे तर ती मुळात गहिनीनाथ महाराजांनी करून दिलेली आहे। कारण ज्यावेळेस गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ दादांना म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांना दीक्षा दिली आणि सनात केल्यानंतर निवृत्तीनाथ केला, त्या निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांना हे ज्ञान दिलेले आहे। भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, कृष्णेचा किंवा कृष्ण लीलेचा प्रचार करण्यासाठी निवृत्तीनाथ महाराजांनी अनेक अभंग ओव्या रचल्या।
ज्या निवृत्तीनाथ महाराजांनी डोक्यावर त्या ज्ञानेश्वरांच्या ठेवला आणि ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आजही आपल्याला नाथ धर्माचे किंवा नवनाथांचे वर्णन आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आढळते। अनेक ठिकाणी संजीवन समाधीमध्ये असेल किंवा ज्ञानेश्वर माऊली असेल, हे वर्णित करताना नाथ संप्रदाय त्यांच्यामुळे ते कसे सनात झालेले आहेत याचे वर्णन ते देतात। त्यामुळे आपला जो नाथ संप्रदाय आहे हा अनादि अनंत असा निर्गुण संप्रदाय आपला नाथ संप्रदाय आहे। आणि नाथ संप्रदायाचा जर विचार केला तर आपल्या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी नाथांनी अवतार घेतलेले आहेत। अभंगामध्ये सुद्धा पहा किती सुंदर वर्णन याच्यामध्ये येते। आदिनाथ गुरु सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र ज्ञान गोरक्षासे दिले, गोरक्ष बोलला गहिनी प्रती। म्हणजे हा संप्रदाय ज्याची आपण पूजा करतो, ज्या नाथांची ज्या नवनाथांची आपण आराधना करतो, त्या नाथ संप्रदायाविषयी नवनाथ पंथाविषयी आपल्याला ज्ञान असणे खरंच खूप महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे आपण गुरु गोरक्षनाथांचा संबंध उत्तर प्रदेश, बिहार किंवा दिल्ली, हिमाचल प्रदेश किंवा आपण ज्याला साऊथ इंडियनमध्ये जरी म्हटलं बंगाल प्रदेश, या ठिकाणी जास्तीत जास्त गोरक्षनाथ महाराजांची लीला किंवा वर्णन आपल्याला पाहायला मिळतात, महाराष्ट्रामध्ये कमी मिळतात। परंतु असं नाही आहे। महाराष्ट्र हा खऱ्या अर्थी जर पाहिला नवनाथ संप्रदायामध्ये गुरु गहिनीनाथ महाराजांपासून महाराष्ट्रातल्या संतांची परंपराही सुरुवात झालेली आहे, याच्यामध्ये ती मात्र शंका नाही। परंतु गहिनीनाथ महाराजांना सुद्धा जे प्रबोधन केलेलं आहे किंवा जी आज्ञा दिलेली आहे किंवा निवृत्तीनाथ महाराजांना सुद्धा दीक्षा जी द्यायला लावलेली आहे ती साक्षात गुरु गोरक्षनाथ महाराजांनीच द्यायला लावलेली आहे। आजही आपण जर पाहिलं अनुपम शिलेवरतीच गुरु गोरक्षनाथ महाराजांनी म्हणजे स्वतः गुरु गोरखनाथ महाराज हे अनुपम शिलेवरती बसून समोर त्यांच्या 84 सिद्धांना बसून त्यांनी उपदेश केलेला आहे। याचे सुद्धा वर्णन आपल्याला अनेक उत्तर भारतीय ग्रंथांमध्ये आढळते। मग यावरून आपण काय बोध घेतो की नाथ संप्रदाय असेल किंवा गोरखनाथ महाराज असेल, मत्स्येंद्रनाथ महाराज असेल, तर हे 10व्या 11व्या 12व्या शतकातील आहेत का? तर मुळामध्ये ते 10व्या ना 11व्या शतकातील आहेत। ते अनादि निर्गुण आहेत, ते अनंत आहेत। गुरु गोरखनाथ महाराज असेल, मत्स्येंद्रनाथ महाराज असेल, जर गुरु गोरखनाथ महाराजांचा कालखंड हा 2.5 ते 3,000 वर्ष जुना आपल्याला इथे फक्त दिसतो, जो की आपल्याकडे प्रमाणामध्ये आहे ग्रंथांमध्ये। मग याच्यावरून आपल्याला एक विचार करायला हवा, जर गोरखनाथ महाराज 2,500-3,000 वर्षापूर्वीचे प्रमाण आपल्याला ग्रंथांमध्ये देतात, मग मत्स्येंद्रनाथ महाराजांचा कालखंड कोणता असायला हवा? त्यामुळे आजही नाथसाहेब प्रकट रूपाने जरी सूक्ष्म रूपाने जरी डिपेंड आहे त्या साधकाच्या भक्तीनुसार किंवा करत असेल जे सेवेनुसार, परंतु त्याला दर्शन देतात। आज सुद्धा नाथांचं अस्तित्व, त्यांचं वास्तव्य आपल्याला जाणवते। आजही कोणतेही काम असेल, कोणते आशेक्यातलं काम असेल, ते काम करण्याची ताकद माझा नाथपंथ ठेवतो, माझे नाथसाहेब ठेवतात। आणि महाराज हे समजायला सुद्धा नाथांचा आशीर्वाद लागतो बरं का। असो, आजच्या या भागामध्ये मी जी थोडीशी का असणार परंतु खरंच खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, ते तुम्हाला निश्चितपणे आवडली असेल। आपल्या चॅनल लाईक शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनल लोकांपर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून जशी ही सुंदर माहिती तुम्हाला ही कळत आहे ना, अशी इतरांपर्यंत पण पोहोचू द्या। ही सुद्धा एक प्रकारची नाथ सेवा आपण समजूया। तोपर्यंत मी सर्वांचे हृदय घेतो। सत्नमोजी आदेश गुरुजी को आदेश, आलेख निरंजन आदेश।